नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा जो व्लॉग आहे, हा माझा नवीन वर्षाचा 2026चा पहिला व्लॉग आहे. आज आहे 1 जानेवारी 2026. तर आजचा हा जो व्लॉग आहे, आपण नवीन वर्षाची सुरुवात करूया बाप्पाच्या दर्शनाने. आपण राहतो पुण्यात आणि पुण्यामध्ये जे लोक राहतात किंवा पुण्याबाहेर महाराष्ट्रात किंवा ऑल ओव्हर इंडिया किंवा इंडियाच्या बाहेर जिथं पण लोक राहतात त्यांनाही माहिती आहे की पुण्यात आलं की दगडूशेठ गणपतीचं दर्शन करायलाच पाहिजे. इतकं फेमस एकदम प्रसिद्ध गणपतीचं मंदिर आहे दगडूशेठ गणपती मंदिर. तर माझ्या डोक्यात अशीच कल्पना आली की आज नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, तर आपण या नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने करावी. आणि माझ्यासोबत आई आहे. आईसोबत मी जातोय पुणे सिटीमध्ये, जिथं दगडूशेठ गणपतीचं मंदिर आहे. आपण बाप्पाचं दर्शन करूया. मी तर करतोच हे माझ्या नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने, आणि माझ्यासोबत तुम्ही देखील हा व्हिडिओ बघताय तर तुमचं देखील नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने होईल. चला मित्रांनो, आपण ह्या व्लॉगला सुरुवात करूया आणि बाप्पाचं दर्शन करूया. तर आपण पेट्रोल भरलंय गाडीमध्ये आणि हवा पण भरली आहे. आता आपण चाललोय पुणे सिटीमध्ये. हा शनिवार वाडा आहे. आपण गाडी पार्क केली आणि आता इथून पुढं चालत जाणार आहे. तर शनिवार वाड्यावर पण मी एक ब्लॉग बनवणार आहे, तो पण मी चॅनलवर नक्की अपलोड करेन. पण आता आपण बाप्पाचं दर्शन करू. वाडा आहे. आता त्याचा अपोजिटला हा जो रोड जातो, इकडं कसबा पेठ आहे आणि तिथं कसबा पेठमध्ये गणपतीचं मंदिर आहे, त्याला मानाचा गणपती म्हणतात.
कसबा पेठ गणपतीचं दर्शन झालंय. आता आपण चाललोय दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायला. तर आता आपण दर्शन केलंय. आता पार्किंगच्या तिकडे जातोय गाडी घ्यायला. तर आता मी आलोय गाडीजवळ, जिथं पार्क केली होती गाडी. तर अशा प्रकारे आपले दोन्ही गणपतीचे दर्शन झालेले आहेत आणि आपण आता पुण्यातच मी आलो इथं गाडी पार्क केली होती, तिथे गाडी घ्यायला आलो आहे. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा जो दिवस आहे 1 जानेवारी 2026, वर्षाची सुरुवात आपण खूप चांगल्या प्रकारे केली आहे. दोन्ही गणपतीचे दर्शन आज घेतलेले आहेत आपण. याच्यामध्ये जो पहिला गणपती आहे, मानाचा गणपती म्हणतो आपण, कसबा पेठ गणपती मंदिर, तिथं तुम्ही बघितलं असेल इतकं चांगल्या प्रकारे तिथं त्यांनी डेकोरेशन केलं होतं. खूप मस्त डेकोरेशन होतं तिथं झालं असं की तिथं मोबाईल अलाव नव्हता, तिथं फोटो किंवा व्हिडिओ काढायला ते अलाव करत नव्हतं. त्याच्यामुळे मला तिथं जास्त व्हिडिओ किंवा फोटो नाही काढता आला.
पण तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तिथं गणपतीचं मंदिर कसं आहे, गणपतीचं दर्शन पण आपण आज केलेलं आहे. त्यानंतर आपण गेलो दगडूशेठ गणपतीचं दर्शन करायला. ते मंदिर पण तुम्ही बघितलं. ते मंदिर इतकं चांगल्या प्रकारे सजवलं होतं की सगळं फुलांनी ते भरलं होतं, लाईक फुलांनी ते सजवलं होतं. आणि असंच पुण्यामध्ये असंच होतं, जेव्हा पण कुठला सण असतो किंवा वर्षाची सुरुवात असते किंवा कुठलाही सण असेल तर त्या सणाला ते गणपतीचं जे मंदिर आहे ते खूप चांगल्या प्रकारे ते सजवतात. तर आपण आज बघितलं, मी तुम्हाला दाखवलं आहे दगडूशेठ गणपतीचं जे मंदिर आहे त्याचं आतमध्ये नाही जाता आलं, कारण तिथं तुम्ही बघितलं असाल लिटरली उभं राहायला पण जागा नव्हती, एवढी गर्दी होती. तरी पण मी ट्राय केलं की तुम्हाला ते पूर्ण व्ह्यू, तुम्हाला तो सगळा फील येईल किती गर्दी आहे आणि तो कशा प्रकारे ते मंदिर सजवलं आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून खूप प्रयत्न केलेला आहे. तरी तुम्ही बघितलं असाल दोन्ही मंदिरं आहेत. जेव्हा तुम्ही पुण्यात याल, जर तुम्ही पुण्याच्या बाहेर राहत असाल तर पुण्यात या तुम्ही आणि दर्शन करा. खूप चांगलं मंदिर आहे. तर अशा प्रकारे आपण आता मी घरी जातो आहे, खूप थकलो आहे उभा राहून आणि चालून, त्यामुळे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हा ब्लॉग आजचा कसा वाटला? आणि हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण नवीन वर्षाचं लाईक आज 1 जानेवारी 2026 आहे. तर हा 2026चा माझा पहिला व्लॉग आहे, जो मी गणपतीचं दर्शन करून सुरुवात करतो आहे. आणि त्याचप्रकारे हा व्लॉग मी आजच्या आजच अपलोड करेल, जेणेकरून तुमची देखील नवीन वर्षाची सुरुवात गणपतीच्या दर्शनाने होईल. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर आधी चॅनल सबस्क्राईब करा आणि यापुढेही असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे कुठलाही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही आणि सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.